किती क्रिस्पी भजी झाली आहेत ना। तर चला मग आज बनवूयात हिरव्या मूग डाळीचे भजे। तर ह्यासाठी मी रात्री हिरवी मूग डाळ भिजत घातली होती। आता ह्याला आपण स्वच्छ धुवून घेऊयात। मी त्यानंतर एका मिक्सरमध्ये 2 छोटे चम्मच जिरे आणि 1 छोटा चम्मच ओवा बारीक करून घेऊयात। धने आणि जिऱ्याची पूड आपण वेगळीकडे काढून घेऊयात। त्यानंतर ह्याच मिक्सरमध्ये स्वच्छ धुतलेली हिरवी मूग डाळ आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायची आहे। आपण सगळी मूग डाळ मिक्सरमध्ये टाकूयात। ह्यामध्ये पाणी वापरू नका, कारण आपल्याला जाडसरच मूग डाळ वाटायची आहे। जाडसर वाटल्यामुळे भजी कुरकुरीत होतात। त्यामध्ये 5-7 लसणाच्या पाकळ्या आणि 7-8 मिरच्या टाका। तुमच्या तिखटपणानुसार तुम्ही मिरच्या कमी किंवा जास्तही करू शकता। बघा, अशी जाडसर वाटून घ्यायची आहे। त्यानंतर ह्या वाटणामध्ये आपल्याला जिरे आणि धन्याची पूड टाकायची आहे। आता आपण यात जिरे आणि धन्याची पूड टाकून घेऊयात। त्यानंतर चवीनुसार मीठही टाकून घेऊयात। हातावर भरतून थोडा ओवा टाकूयात। हिरवी कोथिंबीर टाका मस्त, आणि त्यानंतर एक छोटा बारीक चिरलेला कांदा आणि अगदी थोडीशी बेकिंग पावडर टाकून आपण सर्व मिश्रण चांगलं एकजीव करून घेणार आहोत। आणि त्यानंतर आपण कढईमध्ये तेल गरम करायला ठेवूयात। तेल गरम झाले की नाही हे कसं समजायचं, तर अगदी थोडंसं पीठ तेलात टाकून बघायचं। बघा, हे पीठ कसं फुगून वर आलं आहे, म्हणजे आपलं तेल गरम झालं आहे। आता सर्व भजे हळूहळू करून तेलामध्ये सोडूयात। भज्यांना दोन्ही साईडने खालीवर करून अगदी खरपूस तळून घ्या। भजे दोन्ही साईडने कुरकुरीत तळून घेतलेले आहेत। आता आपण ह्याला काढून घेऊयात। मिरची सोबत सर्व करूयात। किती मस्त कुरकुरीत भजी झाली आहेत ना। तुम्हीही ही भजी नक्की ट्राय करा। खायला मस्त टेस्टी आणि एकदम झटपट बनतात। तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग।